मी AWS मध्ये जाऊन मशीन स्टार्ट करणार, लिनक्स मशीन यामध्ये याच्या पब्लिक IP कॉपी करणार. बघा रिफ्रेश करत आहे तर बघा मशीन रनिंग झालेली आहे. यामध्ये पब्लिक IP कॉपी करणार, पुट्टी मध्ये जाणार, पब्लिक IP पेस्ट करणार, यामध्ये SSH ऑथ आणि क्रेडेन्शियल मध्ये येऊन की सिलेक्ट करणार आणि ओपन करणार. तर बघा यामध्ये एक मेसेज येणार, त्याला ऍक्सेप्ट करणार तर आपण पुट्टीनी टर्मिनल मध्ये लॉग इन होऊन जाणार. ठीक आहे. यामध्ये EC2 -user करणार मशीनला लॉग इन करण्यासाठी आणि यामध्ये sudo su करणार रूट युजर बनण्यासाठी आणि sudo su नी रूट युजर बनून जाणार. यामध्ये पहिले मी काही फाईल क्रिएट करतो. टच फाइल 1, फाइल 2, फाइल 3, फाइल 4. तर बघा यामध्ये 4 फाईल क्रिएट करत आहे. ls करणार तर बघा यामध्ये फाईल क्रिएट झालेले आहेत. फाइल 1, फाइल 2, फाइल 3 आणि फाइल 4 क्रिएट झालेले आहेत. आता यामध्ये काही डायरेक्टरी क्रिएट करतो. तर डायरेक्टरी क्रिएट करण्यासाठी कमांड आहे mkdir, डायरेक्टरी A, डायरेक्टरी B आणि डायरेक्टरी C या पद्धतीने मी 3 डायरेक्टरी क्रिएट करत आहे एक साथ, म्हणजे मल्टिपल डायरेक्टरी क्रिएट करता एक साथ. ls ऑलरेडी यामध्ये डायरेक्टरी C अवेलेबल आहे, त्यामुळे यामध्ये डायरेक्टरी यामध्ये मेसेज शो करत आहे. ठीक आहे. तर डायरेक्टरी A, डायरेक्टरी B आणि डायरेक्टरी C यामध्ये शो होत आहे. आता यानंतर मशीनला अपडेट करणार. अपडेट करण्यासाठी अपडेट आणि -y देणार, कारण की नंतर प्रॉब्लेम नाही केला पाहिजे यासाठी. तर ऑलरेडी मशीन यामध्ये पॅच आहे, म्हणजे अपडेट आहे. जेवढे पण अपडेट आले असणार ते या कमांडने अपडेट होऊन जाणार. लिनक्समध्ये पुन्हा कमांड रन नाही करणं, अपडेट झाली असणार तर. ठीक आहे. आता डायरेक्टरीच्या आतमध्ये डायरेक्टरी बनवणार. डायरेक्टरीच्या आतमध्ये पॅरेंट चाइल्ड स्ट्रक्चरमध्ये डायरेक्टरी बनवण्यासाठी आपण कमांडमध्ये -p चा यूज करतो. त्यासाठी कमांड आहे mkdir -p directory1 /directory2 आणि directory. तर बघा ls कमांडने चेक करणार तर यामध्ये directory1 शो होणार आणि directory1 च्या आतमध्ये जाणार तेव्हाच आपल्याला directory2 शो होणार. तर आपण यामध्ये ट्रीच्या फॉर्म मध्ये पाहत आहोत. तर ट्रीचे पॅकेज अवेलेबल नाही आहे, यामध्ये इन्स्टॉल नाही, यामुळे कमांड नॉट फाउंड यामध्ये आपल्याला शो होत आहे. तर यासाठी आपल्याला ट्रीचे पॅकेज इन्स्टॉल करावं लागेल. ट्रीचे पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी यामध्ये कमांड देणार install ट्री आणि -y देणार. प्रॉम्प्ट नाही केलं पाहिजे यासाठी. तर बघा ट्रीचे पॅकेज यामध्ये इन्स्टॉल होत आहे, झालेलं आहे. तर आता यामध्ये ट्रीच्या फॉर्म मध्ये आपण पूर्ण स्ट्रक्चर पाहणार. तर बघा आता ट्री कमांड चालवणार तर आपल्याला पूर्ण स्ट्रक्चर शो होऊन जाणार. ते आपल्याला क्वेश्चन येत होता ट्री स्ट्रक्चर पाहण्यासाठी, त्या पद्धतीने बघा त्या पद्धतीने शो होतो. 10वी 12मध्ये क्वेश्चन येत होता ट्री स्ट्रक्चर, ट्री प्लॅन म्हणून, त्या पद्धतीने स्ट्रक्चर शो होणार. आता यामध्ये ग्रेप कमांडची यूज करणार. ग्रेप कमांडने मला रूट फाइंड करायचे आहे, तर त्यासाठी कमांड चालवणार ग्रेप रूट /etc/5wd मध्ये पाहायचे होते. बघा मी सांगितलं होतं थेरी पार्ट मध्ये की आपल्याला हायलाइट होणार. तर बघा रूट ज्यामध्ये या फाईल मध्ये ज्यामध्ये रूट आहे तो वर्ड आपल्याला रेड कलरनी शो होत आहे, म्हणजे हायलाइट होऊन शो होत आहे. तर याप्रमाणे आपण ग्रेप कमांडची यूज करून फाइंड करू शकतो. यानंतर आहे लेस कमांड. लेस कमांडनी बघा लेस etc/5wd. तर बघा तर यामध्ये बघा यामध्ये लास्टचे जेवढे पण लाईन आहे पेज मध्ये येऊ शकतात तेवढे आपल्याला या फाईल मध्ये मधले शो होणार. ठीक आहे. क्यू प्रेस करून बाहेर येणार. यानंतर येणार मोर etc/5wd. तर स्टार्टिंगचे जेवढे पण लाईन शो होत आहे या पेज मध्ये तेवढे पण यामध्ये शो होणार, लाईन शो होणार एका पेज मध्ये. ठीक आहे. लेस कमांड मध्ये लास्टचे एका पेज मध्ये जेवढे लाईन येणार तेवढे शो होणार आणि मोर मध्ये स्टार्टिंगचे जेवढे पण लाईन येणार एका पेज मध्ये तेवढे आपल्याला शो होणार. यानंतर येते शॉर्ट कमांड. ठीक आहे. यामध्ये पर्सेंटेज मध्ये पण शो होत आहे मोर कमांड मध्ये. तर बघा शॉर्ट कमांडचा आपण यूज केव्हा करतो, जेव्हा आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये
सेट करायचे तेव्हा आपण शॉर्ट कमांडचा यूज करतो. त्यामध्ये आपण एक फाईल बनवणार, डेटा फाईल. तर यासाठी कॅट कमांड यूज करणार. कॅट डबल ग्रेटर दॅन फाईल1 नावाने मी यामध्ये डेटा फाईल क्रिएट करता. यामध्ये मी लिहून देतो हॅलो, गुड मॉर्निंग. बघा यामध्ये नेटवर्क एरर म्हणजे हा जो सेशन आहे हा लॉगआउट झालेला आहे यामधून. तर यासाठी डुप्लिकेट सेशन क्रिएट करणार. तर लॉग इन मध्ये EC2-user करणार. तर आपण लॉग इन झालेलो आहोत टर्मिनल मध्ये. आता बघा sudo su करणार रूट युजर बनण्यासाठी. तर आता यामध्ये आपण शॉर्ट कमांडचा यूज करणार. तर यासाठी यामध्ये फाईल बनवणार कॅटचे यूज करून, डेटा फाईल. कॅटने आपण डेटा फाईल क्रिएट करतो. तर फाईल क्रिएट करण्यासाठी ग्रेटर दॅन देणार आणि फाईल1 फाईलचे नाव लिहिणार. यामध्ये आपण काही डेटा फिलअप करणार. तर याचप्रमाणे पुट्टीमध्ये जो टर्मिनल होतो तो काही वेळानंतर लॉग आउट होतो. तर त्यामुळे आपल्याला डुप्लिकेट सेशन क्रिएट करावं लागतं आणि त्यानंतर आपण कमांड चालवणार. तर यामध्ये या फाईलमध्ये लिहून देतो हॅलो फ्रेंड्स डेऑप्स AWS याप्रमाणे लिहून देतो आणि Ctrl+D ने बाहेर येणार, म्हणजे सेव्ह करून बाहेर येणार. आता यानंतर याला आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये करायचे. तर त्यासाठी लिहिणार शॉर्ट फाईल1 आणि फाईलचे नाव देणार. तर बघा यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये शो होत आहे. बघा D पहिले येतो, त्यानंतर F येतो, यानंतर H येतो. तर यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला करायचे असेल तर आपल्याला शॉर्ट कमांडचा यूज करावा लागणार. तर शॉर्ट कमांडने अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये शो होऊन जाईल. बघा होस्ट नेम, तर आपल्याला मशीनचे होस्ट नेम पाहायचे असेल तर आपल्याला होस्ट नेम कमांड चालवावी लागेल. तर बघा मशीनचे IP आपल्याला शो होत आहे आणि नाव शो होत आहे इंटरनल. ठीक आहे. तर याप्रमाणे आपण होस्ट नेम कमांडचे यूज करू शकतो. आणि आपल्याला फक्त IP बघायचे असेल तर होस्ट नेम -i कमांडने आपल्याला IP शो होऊन जाणार. तर आपल्याला होस्ट नेम -i कमांडने आपण IP पण बघू शकतो आणि if config कमांडने पण आपण IP बघू शकतो. बघा यामध्ये IP शो होत आहे. आणि यामध्ये IP बघण्यासाठी खूप सारे कमांड आहे. IP स्पेस देऊन ये देणार. तर यामध्ये IP हायलाइट होऊन जाणार. बघा या कमांडनी पण आपण IP पाहू शकतो. आणखी खूप कमांड IP पाहायचे ते आपण आहे. लिनक्समध्ये खूप सारे कमांड. आपल्याला आपलं ऑपरेटिंग सिस्टमचे व्हर्जन पाहायचे आहे. तर त्यासाठी कमांड आहे cat/etc/os-release. या कमांडनी आपण आपल्या ऑपरेटिंग सिस्टमचे व्हर्जन आणि पूर्ण इन्फॉर्मेशन पाहू शकतो. तर बघा यामध्ये व्हर्जन आणि पूर्ण फुल इन्फॉर्मेशन शो होतात. बघा आपण Amazon लिनक्स मशीन यूज करत आहे. 2023 व्हर्जन ID आहे. याची फेडोरा बेस्ड डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे. यापर्यंत पूर्ण माहिती शो होऊन जाणार. यामध्ये रिलेटिव्ह पाथ वगैरे पण आपण यूज करू शकतो. तर यामध्ये आणखी काही कमांड्स आहे आणि कधीपर्यंत हा सपोर्ट एंड आहे याच्या त्या गोष्टी पण यामध्ये शो होत आहे. यानंतर cat/etc/os-rel देऊन स्टार लावला तरी आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. म्हणजे रिलेटिव्ह पाथ, म्हणजे याच्या रिलेटेड पाथ म्हणजे रिलेटिव्ह पाथ म्हणतात. त्याला रिलेटेड देणं म्हणजे रिलेटिव्ह पाथ. यामध्ये आणखी एक कमांड आहे दोन्ही साईडला स्टार लावून रिलीज म्हणजे रेल दिलं तरी आपल्याला पूर्ण माहिती शो होऊन जाणार. तर बघा पूर्ण माहिती येऊन जाणार आपल्याला. त्याच्या रिलेटेड पाथ देऊ शकतात. बघा तीच माहिती आपल्याला पूर्ण शो होऊन जाईल. आता आपल्याला यामध्ये काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे आहे. तर ते आपल्याला कशा पद्धतीने करणार बघा. त्यासाठी कमांड आहे yum-install htdbd-y. मला htdbdचे पॅकेज इन्स्टॉल करायचे आहे आणि स्टार्टिंगला y सेट देणार आहे कारण की आपल्याला प्रॉम्प्ट नाही केलं पाहिजे की Y प्रेस करा असा प्रॉम्प्ट करतो. त्या गोष्टीसाठी आपण स्टार्टिंगलाच Y लावतो. htdbd म्हणजे अपाचेचे पॅकेज आपण यामध्ये इन्स्टॉल करतो. आता सर्व्हिसचे स्टेटस पाहणार की अपाचेचं जी सर्व्हिस आहे ती स्टार्ट आहे, इनेबल आहे किंवा इनएक्टिव्ह आहे. या गोष्टीसाठी आपण स्टेटस पाहणार. सर्व्हिस htdbd स्टेटस चुकीने सर्व्हिस गेली, स्टेटस पाहिजे मला. तर त्यासाठी कमांड आहे सिस्टम htdbd स्टेटस. तर बघा इनएक्टिव्ह डेड आहे. ठीक आहे. आता आपल्याला सर्व्हिसला स्टार्ट करायचे तर त्यासाठी काय कमांड आहे. त्यासाठी सर्व मी कमांड थेरी पार्ट्समध्ये सांगितलेले आहे. त्याच गोष्टी मी यामध्ये प्रॅक्टिकली करून दाखवणार. तर त्यासाठी कमांड आहे सर्व्हिस htdbd स्टार्ट.
सर्व्हिस HTTPD स्टार्ट. तर बघा यामध्ये इनएक्टिव्ह झालात. मी सुडो यामध्ये मी नॉन रूट युजरमध्ये आला, त्यामुळे मी सुडो su कमांड चालवत आहे. आता सर्व्हिसला स्टार्ट करण्यासाठी कमांड आहे सर्व्हिस HTTPD स्टार्ट. तर आता यामध्ये सर्व्हिस स्टार्ट झालेली असणार, बघा लिहून पण आलेले खाली. आता यामध्ये सर्व्हिस चेक करणार स्टेटस कमांडनी. तर बघा ऍक्टिव्ह रनिंग शो होत आहे. आता यामधून बाहेर येणार. तर Ctrl+D प्रेस करणार, किंवा यामध्ये 2-3 कमांड आहे, C कमांड पण आहे. तर बघा यामध्ये ऍक्टिव्ह रनिंग शो होत आहे. ठीक आहे. सेशन इनएक्टिव्ह झाला. आणखी पुन्हा क्लिक करणार आयकॉनवर आणि डुप्लिकेट सेशन स्टार्ट करणार. आणि यामध्ये पुन्हा मी लॉग इन करणार. लिनक्स मशीनमध्ये रेड हॅटची मशीन आहे, अमेझॉनची लिनक्स मशीन आहे, तर EC2 युजर देणार. उबंटूची मशीन यूज करणार तर उबंटू लिहावं लागणार. यामध्ये सुडो su करणार. तर बघा यामध्ये आपल्याला HTTPD पॅकेजला अपडेट करायचे आहे. तर बघा स्टेटस पुन्हा दाखवलं. तर यामध्ये ऍक्टिव्ह रनिंग आहे. स्टेटस पाहण्यासाठी कमांड आहे सर्व्हिस HTTPD स्टेटस. म्हणजे पॅकेजचे नाव लिहायचे मधात आणि स्टेटस कमांड चालवून द्यायची. आणि यामधून बाहेर येणार. आता यामध्ये आपल्याला HTTPD पॅकेटला अपडेट करायचे, तर त्यासाठी कमांड आहे yum update HTTPD-y. इन्स्टॉलच्या जागी अपडेट लिहून देणार. बघा यामध्ये ऑलरेडी अपडेटेड आहे. आता आपल्याला या पॅकेजला रिमूव्ह करायचे, त्यासाठी कमांड आहे yum remove HTTPD-y. इन्स्टॉलच्या जागी रिमूव्ह लिहून देणार. तर हा पॅकेज यामधून रिमूव्ह होऊन जाणार. तर बघा पॅकेज रिमूव्ह झालेला आहे. आता आपण स्टेटस चेक करणार. तर बघा स्टेटस चेक करण्यासाठी कमांड आहे सर्व्हिस HTTPD स्टेटस. ठीक आहे. अप अँड डाऊन एरोने या कमांड आपण आणू शकतो यामध्ये. आणि एंटर करणार. तर बघा सर्व्हिस इनएक्टिव्ह आहे. सर्व्हिस कुड नॉट बी फाउंड, म्हणजे सर्व्हिस आता रनिंग नाही आहे, कारण की पॅकेजलाच रिमूव्ह करून दिलेलं आहे. आता पुन्हा HTTPD पॅकेजला इन्स्टॉल करणार. त्यासाठी कमांड आहे yum install HTTPD-y. अप अँड डाऊन एरोने आपण या कमांडला आणू शकतो. तर बघा यामध्ये HTTPD पॅकेज इन्स्टॉल झालेला आहे. आता सर्व्हिसला स्टार्ट करणार, कारण की पॅकेजला रिमूव्ह केल्यामुळे आपल्याला आता पुन्हा सर्व्हिसला स्टार्ट करावे लागणार. तर सर्व्हिस HTTPD स्टार्ट कमांड चालवणार. आता पुन्हा एकदा स्टेटस चेक करणार. तर बघा यामध्ये सर्व्हिस ऍक्टिव्ह अँड रनिंग झालेली आहे. आता सर्व्हिसला पुन्हा स्टॉप करणार. यामधून बाहेर येणार पहिले. यानंतर सर्व्हिसला स्टॉप करणार. बघा इनएक्टिव्ह सेशन झालेला आहे यामध्ये, म्हणून हा प्रॉब्लेम येत आहे. तर बघा पुन्हा डुप्लिकेट सेशन करणार. यामध्ये टाइम वाढवला तर हा डुप्लिकेट सेशन काही वेळ, म्हणजे हा जो इनएक्टिव्ह सेशन होतो हा याला काही वेळ आपण याला वाढवू शकतो. त्यानंतर आपण कमांड चालवून देणार. तर यामध्ये बघा EC2 युजर आणि सुडो su ने रूट युजर बनणार आणि पुन्हा यामध्ये कमांड चालवणार. यामध्ये सर्व्हिसला स्टॉप करायचे, तर यामध्ये कमांड चालवणार सर्व्हिस HTTPD स्टॉप. तर बघा यामध्ये सर्व्हिस स्टॉप झालेली आहे. आता आपल्याला सर्व्हिसला ऑटोमॅटिक स्टार्ट झाली पाहिजे, म्हणजे सर्व्हिस स्टॉप केला किंवा आपण शटडाऊन केलं मशीन किंवा, तर बघा यामध्ये स्टेटस चेक केला तर इनएक्टिव्ह डेड शो होत आहे. ठीक आहे. इनएक्टिव्ह डेड स्टॉप केली सर्व्हिसला. तर आता आपल्याला ऑटोमॅटिक सर्व्हिस स्टार्ट झाली पाहिजे असं पाहिजे. किंवा मशीन रिस्टार्ट केली तरी सर्व्हिस ऑटोमॅटिक स्टार्ट झाली पाहिजे. त्यासाठी बघा सुडो su केला, म्हणजे डुप्लिकेट सेशन मध्ये लॉग इन केलं.
नॉन रूट युजरमध्ये आलो, त्यामुळे sudo su केला. तर आता यासाठी कमांड आहे सर्व्हिस ऑटोमॅटिक स्टार्ट होण्यासाठी chk config httpd ऑन. ह्या कमांड मी आपल्याला व्हाईट बोर्डमध्ये सांगितलेल्या आहे थेरी पार्ट्समध्ये. ऑन करणार तर जेव्हा पण मशीन आपण रिस्टार्ट करणार, काहीही करणार, तर आपली ऑटोमॅटिक सर्व्हिस स्टार्ट होऊन जाणार. तर बघा यामध्ये सर्व्हिस स्टार्ट झालेली आहे. आता स्टेटस चेक करणार तर पहा इनएक्टिव्ह डेट शो होत आहे, कारण की आपल्याला सर्व्हिसला स्टार्ट पण करावी लागणार. पहिल्यांदा म्हणजे एकदा सर्व्हिसला स्टार्ट करावी लागणार, त्यानंतर ऑटोमॅटिक सर्व्हिस स्टार्ट राहणार. तर बघा यामध्ये बाहेर आलेला परंतु नॉन रूट युजर होऊन झालेला आहे, त्यार्थ रूट युजर बनणार sudo su. तर बघा जेव्हा chk config httpd ऑन कमांड चालू तर पहिल्यांदा सर्व्हिसला स्टार्ट करावी लागणार आपल्याला स्वतःला मॅन्युअली. तर बघा यामध्ये सर्व्हिस स्टार्ट केलेली आहे. आता पुन्हा एकदा स्टेटस चेक करणार. तर आपल्याला पहिल्यांदा एक वेळा सर्व्हिसला स्टार्ट करावी लागणार, त्यानंतर जेव्हा पण मशीन रिस्टार्ट होईल तेव्हा ऑटोमॅटिक सर्व्हिस स्टार्ट होऊन जाईल. तर बघा यामध्ये ऍक्टिव्ह रनिंग शो होत आहे, म्हणजे सर्व्हिस यामध्ये स्टार्ट झालेली आहे. आता सर्व्हिसला बंद करणार. बंद करण्यासाठी आपल्याला कमांड माहिती आहे, ऑनच्या जागी आपण ऑफ लिहिणार. पण जेव्हा पण सर्व्हिस आपण ऑटोमॅटिक स्टार्ट करतो, chk config httpd ऑन कमांड चालवतो, तर तेव्हा आपल्याला पहिल्यांदा आपल्या सर्व्हिसला स्टार्ट करावे लागणार, त्यानंतर ऑटोमॅटिक सर्व्हिस स्टार्ट होत जाणार. तर बघा सर्व्हिसला बंद करताय, तर सर्व्हिसला बंद करण्यासाठी ऑफ कमांडचा यूज करणार. आता यामध्ये स्टेटस चेक करणार. स्टेटस चेक करण्यासाठी chk config httpd स्टेटस कमांडचा यूज करणार. तर बघा इनएक्टिव्ह शो होत आहे, ऍक्टिव्ह रनिंग शो होत आहे, कारण की कॅशेमध्ये अवेलेबल आहे. तरी थोड्या वेळामध्ये इनएक्टिव्ह होऊन जाणार. ऍक्टिव्ह आहे, कॅशेमध्ये रनिंग दाखवत आहे. तर आपण जसंही आता थोड्या वेळ होणार तर ही कमांड बघा डुप्लिकेट सेशन स्टार्ट करणार. इनएक्टिव्ह झालं तर EC2 युजरने लॉग इन करणार आणि sudo su करणार आणि मी पुन्हा आपल्याला स्टेटस दाखवून देणार. पुन्हा स्टेटस पाहणार यामध्ये. ठीक आहे, ते chk config httpd ऑफ कमांडने थोड्या वेळानंतर आपली सर्व्हिस आहे ती बंद होऊन जाणार, इनएक्टिव्ह होऊन जाणार. बघा आपल्या मशीनमध्ये काय काय पॅकेज इन्स्टॉल आहे त्या गोष्टी पाहण्यासाठी mlist install कमांडचा आपण यूज करणार. तर यामध्ये जेवढे पण पॅकेज इन्स्टॉल आहेत ते पॅकेज आपल्याला इन्स्टॉल शो होऊन जाणार. याच्यामध्ये ट्रीचे पॅकेज मला चेक करायचे इन्स्टॉल आहे की नाही, त्यासाठी आपण कमांड चालवणार स्विच ट्री. तर बघा यामध्ये या लोकेशनमध्ये ट्रीचे पॅकेज इन्स्टॉल आहे. यानंतर मला शेपचे पॅकेज इन्स्टॉल आहे की नाही चेक करायचे, तर त्यासाठी कमांड चालवणार विच शेप. तर बघा यामध्ये शेपचे पॅकेज इन्स्टॉल नाही आहे, नो शेप यामध्ये शो आलेला आहे. आता इको कमांडनी करून दाखवतो. इको कमांडनी सांगितलं होतं की जो पण आपण मेसेज देणार तो ऑटोमॅटिक आपल्याला प्रिंट होऊन येणार. तर बघा इको हेलो, तर आपल्याला आउटपुटमध्ये हेलो शो होणार. हे बघा शो होता. यानंतर ls कमांड करणं. बघा यामध्ये आउटपुट शो होणार. यानंतर मी आणखी एका फाईलमध्ये या कंटेंटला ऍड करत आहे. तर बघा इको हेलो टेस्ट फाईल ग्रेटर दॅन देऊन टेस्ट फाईल. तर यामध्ये ls करणार. तर बघा यामध्ये टेस्ट फाईल शो होत आहे. इको कमांडनी फाईल डेटा सोबत क्रिएट होते, डेटा फाईल क्रिएट होते इको कमांड, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता याच फाईलमध्ये मी काही कंटेंटला ऍड करते आणखी. तर त्यासाठी त्याच कंटेंटमध्ये मला अपेंड करायचे आहे, तर त्यासाठी मी डबल ग्रेटर दॅनचं यूज करणार. तर यामध्ये मी लिहित आहे वेलकम टू माय चॅनल आणि डबल ग्रेटर दॅन देणार. तर त्या फाईलमध्ये हा कंटेंट ऍड होऊन जाणार. डबल ग्रेटर दॅनचे यूज करणार. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं chk config httpd ऑफ थोड्या वेळामध्ये ती सर्व्हिस आहे ती स्टॉप इनएक्टिव्ह होऊन जाणार, कारण की तो कॅशेमध्ये स्टोअर आहे. ठीक आहे, त्याबद्दल नाही सांगितलं, परंतु समजून जा की ती ऑफ होऊन जाणार. तर बघा यामध्ये कंटेंट ऍड करत आहे, अपेंड करत आहे टेस्ट फाईलमध्ये, तर डबल ग्रेटर दॅनचं साईन देणार यामध्ये. तर यामध्ये लिहिणार इको वेलकम टू माय चॅनल डबल ग्रेटर दॅन साईन आणि टेस्ट फाईल म्हणजे फाईलचे नाव. तर यामध्ये आपला डेटा अपेंड होऊन जाणार.
तर बघा आता यामध्ये एंटर करतो. आता यामध्ये कॅट करून फाईलचे नाव लिहिणार टेस्ट फाईल. तर यामध्ये आपल्याला पूर्ण डेटा शो होऊन जाणार. बघा पहिल्या फाईलमध्ये हेलो होता, आता या फाईलमध्ये अपेंड करायचं बघा वेलकम टू माय चॅनल पण ऍड केलं तर आपल्याला दोन्ही डेटा शो होत आहे. म्हणजे जुना आणि नवीन डेटा पण आपल्याला पूर्णपणे शो होत आहे. म्हणजे त्या फाईलमध्ये हा डेटा अपेंड झालेला आहे, म्हणजे आपण ऍड केलेला आहे त्या फाईलमध्ये. अपेंडमध्ये ऍड करणं. यानंतर फाईलला एम्प्टी करायच्या याच फाईलला, तर त्यासाठी कमांड आहे इको ग्रेटर दॅन देऊन टेस्ट फाईल. तर बघा ही फाईल यामध्ये आता एम्प्टी झालेली असणार. कॅट करून टेस्ट फाईल म्हणजे फाईलचे नाव लिहिणार. तर बघा आपल्याला फाईल एम्प्टी शो होणार. बघा याप्रमाणे आपण इको कमांडनी जे डेटा फाईल क्रिएट केली होती त्या फाईलला आपण एम्प्टी करू शकतो. ठीक आहे, आपल्याला कॉन्सेप्ट समजला असणार. आता मशीनला स्टॉप करणार. तर आपल्याला ह्या ज्या कमांड होत्या ह्या कमांड पूर्णपणे समजलं असणार. तर आता बघा मशीनला स्टॉप करत आहे, कारण की प्रॅक्टिकल झाल्यानंतर मशीनला स्टॉप करणं आवश्यक आहे. रनिंग ठेवलं तर आपलं बिल जास्त येतो. तर बघा यामध्ये रिफ्रेश करत आहे. तर हा आजच्या क्लासमध्ये जेवढ्या पण कमांड आपल्याला सांगितलं आहे, पॅकेजला इन्स्टॉल करणं, अपडेट करणं, रिमूव्ह करणं, ऑटोमॅटिक मशीन रिस्टार्ट झाल्यानंतर पॅकेज जे सर्व्हिस आहे ती ऑटोमॅटिक रिस्टार्ट झाली पाहिजे, ह्या गोष्टी पण सांगितलेल्या. इको कमांडचा यूज सांगितलेला, पॅकेज कशा प्रकारे इन्स्टॉल आहे की नाही त्या गोष्टी पण सांगितलेल्या, कोणतं पॅकेज इन्स्टॉल आहे नाही आहे ह्या गोष्टी पण मी आपल्याला या क्लासेसमध्ये सांगितली आहे. आणि कशा प्रकारे जुन्या फाईलमध्ये डेटाला अपेंड करू शकतो ह्या गोष्टी पण मी आपल्याला सांगितल्या आहेत. तर आता तुम्हाला या क्लासबद्दल तुम्हाला समजलं असणार की कशा पद्धतीने कमांड आपण यूज करतो. तर बघा यामध्ये मशीन स्टॉप झालेली आहे, स्टॉप लिहून आलेलं आहे. ठीक आहे, तर मशीन स्टॉप झालेली आहे. तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.